लीडर्स यहोशू आज्ञा 10 और उसका 8 से आणि त्याचा 8%. जोशुआ चैप्टर 10 यहोशू आज्ञा 10 उसका वचन 8 से आणि त्याचं वचन 8%. 8 से लेके आणि 8 ते 14 तक. 14 पर्यंत. यहोशू और लीडर्स यहोशू आज्ञा 10 उसका 8 से. आणि त्याचा 8%. यहोवा ने यहोशू से कहा, उनसे मत डर, क्योंकि मैंने उनको तेरे हाथ में कर दिया है और उनमें से हर एक पुरुष तेरे सामने टिक न सकेगा. तब यहोशू रातों रात गिलगाल से जाकर एकाएक उन पर टूट पड़ा. तब यहोवा ने ऐसा किया कि वे इसराइल से घबरा गए और इसराइलियों ने गिबोन के पास उनका बड़ा संहार किया और बेथोरोन के पर चढ़ाव उनका पीछा करके अजेका और मकेदा तक उनको मारते गए. फिर जब वे इसराइलियों के सामने से भागकर बेथोरोन की ऊंचाई पर आए, तब अजेका पहुंचने तक यहोवा ने आकाश से बड़े बड़े पत्थर उन पर बरसाए और वे मर गए. जो ओले से मारे गए थे उनकी गिनती इसराइलियों की तलवार से मारे हुए से अधिक थी. उस समय अर्थात जिस दिन इस यहोवा ने अमोरियों इसराइल के वश में कर दिया, उस दिन यहोशू ने यहोवा से इसराइलियों के देखते इस प्रकार कहा, हे सूर्य गिबोन पर, हे चंद्रमा तू अय्यालोन की तराई पर थम रहे. और सूर्य उस समय तक थमा रहा और चंद्रमा उस समय तक ठहरा रहा, जब तक उस जाति के लोगों ने अपने शत्रुओं से बदला न लिया. वह क्या यह बात याशार नामक पुस्तक में नहीं लिखी है कि सूर्य आकाशमंडल के बीचों बीच ठहरा रहा, लगभग 4 पहर तक न डूबा, न तो उसके पहले कोई ऐसा दिन हुआ न उसके बाद, जिसमें यहोवा ने किसी पुरुष की बात सुनी, क्योंकि यहोवा तो इसराइल की ओर से लड़ता था. परमेश्वर यहोशूला म्हणाला, त्यांना भिवू नकोस, कारण मी त्यांना तुझ्या हाती दिले आहे. त्यांच्यातलं कोणीही तुझ्यापुढे टिकणार नाही. यहोशू रातोरात गिलगालाहून कूच करीत त्यांच्यावर एकाएकी चाल करून आला. परमेश्वराने इस्रायलापुढे त्यांची गालन उडवली. त्यांनी गिबोनात त्यांची मोठी कत्तल करून बेत होरोनाच्या चढावाच्या वाटेने त्यांचा पाठलाग केला आणि अजिका व मक्केदा येथपर्यंत ते त्यांना मारत गेले. ते इस्रायलाकडून बेत होरोनाच्या उतरणीवरून पळून जात असताना परमेश्वराने अजिकापर्यंत आकाशातून त्यांच्यावर केलेल्या मोठ्या गाड्यांचा वर्षावामुळे ते ठार झाले. इस्रायल लोकांनी तलवारीने मारले, त्यापेक्षा जास्त लोक गारांनी मेले. परमेश्वराने अमोऱ्यांना इस्रायल लोकांच्या हाती दिले. त्या दिवशी यहोशू परमेश्वराशी बोलला. इस्रायला समक्ष तो असे म्हणाला, हे सूर्या तो गिबोनावर स्थिर हो, हे चंद्रा तो अय्योलाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूचे पुरे ओसले पेटीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात ही कथा लिहिली आहे ना, सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारे 1 संपूर्ण दिवस थांबला. त्याने अस्तात जाण्याची घाई केली नाही. असा दिवस त्यापूर्वी किंवा त्यानंतरही आला नाही. त्या दिवशी परमेश्वराने मानवाचा शब्द ऐकला, कारण परमेश्वर इस्रायलासाठी लढत होता. हम प्रार्थना करेंगे. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए हम धन्यवाद देते. वचन का ताबा हम आपके हाथों में देते. मेरे महान पवित्र पिता, वचन समझने के लिए कुछ सहायता करना, करुणा दया रखना प्रभु, ये हमारी प्रार्थना यीशु के नाम से, आमीन. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. हम यहाँ देखते हैं कि यहोशू मोसेस के बाद का जो कार्यकृति यानी इसराइलियों को कनान देश तक पहुंचाने का काम यहोशू के ऊपर डाल दिया गया था. आणि इस्रायली लोकांना कनान देशापर्यंत पोहोचण्याचे जे काम आहे ते मोशेनंतर यहोशूवरती टाकण्यात और यहोशू ये काम बराबर कर रहा था. आणि यहोशू हे जे काम आहे ते चांगल्या रीतीने करत लेकिन हम होता. देखते हैं कि यहाँ अमोरियों ने 4 कुछ राजाओं को लेकर उनके ऊपर आक्रमण किया, गिबोन के ऊपर आक्रमण किया. आणि आपण पाहतो की अमोरी जे राजा आहे त्यांनी काय करून 4 राजे घेऊन त्यांनी काय केलं, जे गिबोन आहे त्याच्यावर आक्रमण केलं. और गिबोनी लोगों ने यहोशू से कहा कि हमें आकर बचा ले. आणि जी गिबोनी लोक होती ते यहोशूला येऊन म्हणाले की तू काय कर, आम्हाला वाचव. और हम देखते हैं कि परमेश्वर ने कहा कि तू उनको बचाने के लिए जरूर जा. आणि आपण पाहतो की देव त्यांना म्हणाला की तू त्यांना वाचवण्यासाठी नक्कीच जा. कहता है कि यहोशू को कहा तू उनसे मत डरना, आणि देव यहोशूला म्हणतो की तू त्यांना भिवू नको, मैंने उनको तेरे हाथ में कर दिया. आणि मी त्यांना तुझ्या हाती दिलेले एक आहे. पुरुष भी तेरे सामने खड़ा न रहेगा. आणि त्याच्यातला एकही पुरुष तुझ्यासमोर उभा राहणार नाही. और हम देखते हैं कि वो युद्ध करने के लिए निकला. आणि आपण पाहतो की तो युद्ध करण्यासाठी निघाला. हम बहुत अच्छा रीति से यहाँ
चमत्कार जो परमेश्वर ने यहाँ किए उन बातों को हम यहाँ देखते हैं। आणि देवाने जे 2 चमत्कार इथे केलेले आहेत त्या गोष्टींबद्दल आपण पाहतो। एक चमत्कार वो कि शत्रुओं को जब यहोशू और उसके साथ जितने सोल्जर थे वो सब जो लड़ रहे थे उनके साथ साथ यहोवा भी उनके साथ उनके शत्रुओं से लड़ रहा था। आणि पहिला चमत्कार हा की जे यहोशू आणि त्याचे जे सैनिक होते ते शत्रूसोबत जेव्हा युद्ध करत असताना देव सुद्धा काय करत होता, शत्रूसोबत युद्ध करत होता। पृथ्वी पर युद्ध चालू है, जमीन पर युद्ध चालू है आणि पृथ्वीवरती जमिनीवरती युद्ध चालू आहे और ऊपर से परमेश्वर भी युद्ध कर रहा है आणि म्हणून देव सुद्धा काय करत आहे, युद्ध करत आहे। दोनों युद्ध हम यहाँ देखते हैं। आणि दोन्ही युद्ध आपण इथे पाहत आहोत। कितना महान बात हम यहाँ, कितनी बड़ी बात हम, बड़ा चमत्कार यहाँ देखते हैं। आणि किती मोठी गोष्ट आणि किती मोठा चमत्कार आपण यहाँ देखना है आकाश से जो बड़े परमेश्वर ने जो बड़े बड़े ओले बड़े बड़े पत्थर गिराए, आणि आपण पाहतो की आकाशामधून देवाने जे गाडांची वृष्टी केली, हाँ उनमें जो तलवार से मारे गए उनसे भी ज्यादा संख्या किसकी थी, जो परमेश्वर ने मारे। आणि त्याच्यामध्ये जे तलवारीने मारण्यात आले त्यांच्यापेक्षा जास्त संख्या कोणती होती जे देवाने त्यांना मारले। आप नोट करो ना, आणि तुम्ही स्वतः बघा यहाँ की जो तराई है वहाँ से वो लोग सब लोग उतर रहे, भाग रहे हैं। आणि इथली जी तराई आहे तिथून ती सर्व लोक उतरत आहेत, तिथून पळत इस्राएली लोग भी उसके बीच में हैं। आणि इस्रायली लोक सुद्धा त्याच्यामध्ये लेकिन आहेत। एक भी इस्राएलियों के ऊपर वो ओले नहीं गिरे। आणि एकही इस्रायलीवरती ते जे गाडा आहे ते पडल्या नाही। लेकिन जो अमोरी है उनके ऊपर गिर रहे, आणि जे अमोरी आहे त्यांच्यावरती अमोरी लोगों के साथ जो दूसरे लोग आए हैं उनके ऊपर गिर रहे। आणि अमोरी लोकांसोबत जी दुसरी लोक आलेली आहेत त्यांच्यावरती ते पडत ये आहेत। युद्ध अमोरियों के साथ साथ उन 4 और राजाओं के साथ युद्ध हो रहा है। आणि हे जे युद्ध आहे ते अमोरी राजासोबत आणि त्याच्यासोबत आलेले जे 4 राजा आहेत त्यांच्यासोबत सुद्धा होत आहे। उनके विषय में आप पढ़ सकते हैं तीसरे वचन में। आणि त्याच्याबद्दल तुम्ही 3ऱ्या वचनामध्ये वाचू शकता। तीसरे वचन में लिखा है, यरूशलेम का राजा अदोसिदेक, हेब्रोन का राजा होमाम, यमरूद के राजा पिराम, लाकीश का राजा यापी और एग्लोन का राजा दबीर। इस रीति से हम देखते 5 राजा युद्ध करने के लिए आए हैं। आणि या रीतीने आपण पाहतो की जे 5 राजे आहेत ते युद्ध करण्यासाठी आलेले आहेत। 5 राजे यानी कितनी बड़ी सेना इनके साथ होगी। आणि 5 राजे म्हणजे यांच्यासोबत किती मोठी सेना यांच्यासोबत असेल। कितनी बड़ी सेना, ये मिलकर 5 राजाओं की सेना। आणि 5 राजांची सेना, आप सोचो कितनी बड़ी सेना होगी। आणि तुम्ही विचार करा की किती मोठी सेना असेल। तो प्रियो हम देखते हैं कि परमेश्वर ये युद्ध कर रहा है। क्यों युद्ध कर रहा है? क्योंकि ऑलरेडी परमेश्वर ने कहा था युद्ध तुम्हारा नहीं, युद्ध मेरा है। आणि आपण पाहतो की देव इथे युद्ध करत आहे आणि तो काय युद्ध करत आहे, कारण देवाने त्यांना पहिलेच सांगितलेलं होतं की युद्ध हे तुमचं नाही परंतु माझं आहे। पढ़ेंगे उस वचन को, डिटरोनॉमी चैप्टर 20 उसके 3 और 4 में आप पढ़ सकते हैं। आणि अनुवाद अध्याय 20 त्याचे 3 आणि 4 मध्ये तुम्ही वाचू शकता। इस्राएली लोग तब तक आप निकालो, डिटरोनॉमी व्यवस्था विवरण, अनुवाद व्यवस्था विवरण, अनुवाद अध्याय 20 उसका 3 और 4। त्याचं 3 आणि 4 परमेश्वर ने ऑलरेडी उन्हें बता चुके थे। अभी हम देखते हैं कि जब भी इस्राएली लोग युद्ध के लिए जाते थे तो उनको कभी भी डर नहीं लगता था। आणि जेव्हा कधी इस्रायली लोक युद्ध करण्यासाठी जायचे त्यांना कधी भीती वाटत तो नव्हती। अभी यहाँ हम देखते हैं कि इतने 5 राजाओं की सेना भी उनके साथ है, उनके अगेंस्ट में है, फिर भी यहोशू डरा नहीं। आणि इथं आपण पाहतो की 5 राजांची जी सेना आहे ती त्यांच्या विरुद्धामध्ये आहे, तरी सुद्धा यहोशुआ घाबरत आहे। क्यों? क्योंकि परमेश्वर ने ऑलरेडी मुझे बता दिया था। आणि का? कारण देवाने त्यांना पहिलेच सांगितलेलं होतं। पढ़ेंगे 3 और 4। त्याने त्यांना म्हणावे, हाँ, परमेश्वर ने कहा, इस्रायल लोक हो, ऐका, युद्ध करण्यास आज तुम्ही आपल्या शत्रूंच्या जवळ आला आहात, तुमचे मन कचरू देऊ नका। जब जब तुम युद्ध के लिए तुम शत्रु के सामने जाओगे तो तुम बिल्कुल तुम्हारा मन कच्चा नहीं करना, डरना मत, भिवू नका, हाँ, थरथर कापू नका। हाँ, उनको देखकर थरथर कांपना मत, बापरे इतने लोग हैं, बदन कांपने नहीं देना, आणि त्यांना पाहून घाबरू नका, और उन्हें देखकर डरना भी मत। कारण तुमच्यासाठी तुमच्या शत्रूंशी युद्ध करायला व तुमचा बचाव करायला तुमच्याबरोबर जाणारा तुमचा देव परमेश्वर आहे। हाँ, तुम्हारे साथ, तुम्हारी तरफ से लड़ने वाला तुम्हारा परमेश्वर तुम्हारे साथ है। इसलिए युद्ध किसका है? परमेश्वर का है। आणि म्हणून युद्ध कोणाचा आहे? देवाचा आहे। इसलिए यहोशू पूरी हिम्मत के साथ अमोरियों से लड़ने के लिए गया। आणि म्हणून यहोशुआ पूर्ण हिमतीने तो अमोरी लोकांसोबत लढण्यासाठी गेला। अमोरी लोगों का स्वभाव कैसा है मालूम? आणि अमोरी लोकांचा स्वभाव कसा आहे? बड़ाई करना, आणि स्वतःची बढाई करना, और जो अपने ऊपर है उनके ऊपर दोषारोपण करना। अगर स्पिरिचुअली आप देखोगे तो उनकी गलतियां हम बता रहे हैं। आणि जे स्वतःवरती आहे त्यांचे दोषारोपण करणं, आणि जर आत्मिक रीतीने पाहिलं तर त्यांचे दोष काढणं, उसे किसी को नीचे गिराना, आणि कोणाला तरी खाली पाडणं, कुरकुराना, आणि कुरकुर करणं, ये अमोरी के लक्षण है। आणि हे अमोरी
अमोरीचं लक्षण आहे. अमोरी एक स्पिरिट है, आणि अमोरी ही एक आत्मा आहे. अमोरी एक स्पिरिट है आणि अमोरी ही एक आत्मा दुष्ट आहे. आत्मा है. आणि ती दुरात्मा आहे. और वो अक्सर मनुष्य के साथ, मनुष्य के द्वारा काम करती है. आणि ते नेहमी मनुष्याच्या द्वारे काय करते, काम करते. इसीलिए अमोरी भी स्पिरिट हम कैसे पहचान सकते हैं? आणि म्हणून अमोरी आत्मेला आपण कशा रीती ओळखू शकतो. जब हम देखेंगे, बहुत देखो आपने देखा होगा कोई लोग बहुत बड़ी बड़ी बड़ाई मारेंगे. आणि खूप लोक काय करतात, स्वतःचे मोठे मोठे टीका मारतात. जनादली खिस्सा खाली करेंगे तो कुछ नहीं, आणि करणार काहीच देखो नाही. बड़ी बड़ी डीके मारे. आणि मोठे मोठे टीका मारते. अक्सर देखो एक लड़का लड़की को बोलते हैं तेरे लिए चांद तोड़ के लाऊंगा, आणि मुलगा मुलीला सांगतो की त्याच्यासाठी तारे तोड़ के लाऊंगा. आणि तारे तोडून आले. लाख देता है क्या? आणि आनंद देतात का? ये है बड़ाई मारना. आणि हे आहे बढाई मारणं. बराबर है, समझ में आए? और किसी किसी को नीचे करने की आदत है, किसी किसी को इन्सल्ट करना, यानी सुन काय आली वे काय पॅनी तुझी धडाधड गडायची, किसी को नीचे करना. जो किसी किसी को आदत होती है किसी को डाउन कराना. आणि कोणाला सवय असते कोणाला तरी खाली पाडण्याची. वाचता येते ना? येता येत ना? मर्यादित राहा. डाउन करते ना कमजोरी पर. आणि त्यांच्या निर्बंधवरती त्यांना खाली पाडतात. जो कमजोरी है, आणि जी अब निर्बंध इसकी आहे कमजोरी इसे पढ़ने नहीं आता. आणि जी निर्बंध आहे तिला वाचता येत नाही. ज्ञानी नहीं है, इतना होशियार नहीं है. मुझे मालूम है तुम्हाला पास आहे ना, जास्त शायनिंग नको करू. समजलं? काय फायदा एवढं तयार होऊन, पास तर येत नाही. ही अमोरी स्पिरिट आहे. और ये अमोरी आत्मा है. आणि अक्सर ख्रिस्ती लोकांवरती अटॅक करत और असतात. अक्सर मसीह के ऊपर वो हमला करते हैं. अक्सर ख्रिस्ती लोकांवर. और अक्सर मसीहों के आज आपण अमोरी बघू आणि त्याच्याबरोबर जे आहेत ना 4 राजे, त्यांची पण लक्षणं पुढच्या सोमवारी बघू. और आज हम अमोरी आत्मा के बारे में देखेंगे और उसके साथ जो 4 राजा हैं उनके बारे में हम लोग अगले त्यांच्याद्वारे सुद्धा म्हणजे अमोरी आत्मा एकटी येत नाही. और अमोरी जो आत्मा है वो अकेली या नहीं 4 आती. राजांबरोबर अटॅक मिळून येतात ते. और ये जो 4 राजे हैं वो लोग मिलकर आते हैं. म्हणून आपण आज हम देखेंगे अमोरी स्पिरिट. आणि आज आपण पाहूया अमोरी आत्म्याबद्दल. ज्यादा नहीं बताऊंगी, थोड़ा ही बताऊंगी. आणि जास्त सांगणार नाही, थोडंच सांगेल. तो कहने का उद्देश्य ये कुड़कुड़ाती है. आणि सांगण्याचा उद्देश की ही गोडगोड जो करते. बहुत अपने बड़े स्थान पर है, कोई बड़े अहदे पर है या परमेश्वर के सेवक है, उनके अगेंस्ट बड़बड़ाती है. आणि जे मोठ्या स्थानावरती आहेत किंवा मोठ्या हौद्यावरती आहेत किंवा जे देवाचे सेवक आहे त्यांच्या विरोधामध्ये ही कुरकुर करतात. बाइबल में बताती है, बाइबल में ऐसा वचन भी है, गिनती अध्याय 12, गणना अध्याय 12, नंबर्स चैप्टर 12, गणना अध्याय 12 उसका 1 से 16 तक अगर आप पढ़ोगे, आणि त्याचं 1 ते 16 पर्यंत जर तुम्ही वाचलं हम देखते हैं मोसेस के साथ उसकी बहन और मरियम और उसका भाई अनूर, ये तीनों मिलकर सेवा करते थे. आणि आपण पाहतो की मोशेसोबत त्याची जी बहीण आहे मरियम आणि त्याचा जो भाऊ आहे अहरोन हे तिघं मिळून सेवा करायचे. लेकिन हम देखते हैं कि मरियम और हारून, आणि आपण पाहतो की मरियम आणि हारून इन्होंने क्या किया मालूम? आणि यांनी काय केलं, जैसे एक मान सम्मान अब्दुल्ला को अपने भाई मोसेस को एक परमेश्वर का दास होने के नाते देते थे, वैसा उन्होंने उस समय नहीं दिया. आणि तो देवाचा दास होता म्हणून जसं मान ते लोक त्याला द्यायचे तसं त्या लोकांनी या वेळेला दिलं नाही. हाँ, क्योंकि हम देखते हैं कि उसने एक कुशी स्त्री से विवाह कर लिया था. किसने? मोसेस ने एक कुशी स्त्री से विवाह किया था. आणि आपण पाहतो की मोशे एका कुशी स्त्रीसोबत विवाह केलेला होता. शायद सिपोरा मर गई होगी, आणि शाळेत सिपोरा ही मेलेली असेल. इसीलिए शायद उसके स्थान पर अभी पुरुष है, अकेला कैसे रह सकता है? आणि पुरुष आहे म्हणून तो एकटा कसा राहू कपड़े शकतो. कपड़े धोना है, काम करना है. आणि कपडे धुवायचे आहे, काम करायचं आहे. इसलिए हम देखते हैं कि उसने एक कुशी स्त्री से विवाह कर लिया था, यानी इस्राएली वो नहीं थी. आणि म्हणून आपण पाहतो की त्याने एका कुशी स्त्रीसोबत विवाह केलेला आणि ते इस्रायली नव्हते. वो इस्राएली नहीं थी. आणि ती इस्रायली इस नव्हती. बात से मरियम चिड़चिड़ी हो गई. आणि या बाबतीमध्ये जी मरियम होती ती चिडचिड करत होती. पढ़ेंगे, पहला वचन पढ़ेंगे. आणि आपण पहिलं वचन वाचणार. मोशे ही कुशी लोकातील एक स्त्री बायको केल्यामुळे मिरियम व अहरोन तिच्या विरुद्ध बोलू लागले, कारण त्यांनी कुशी लोकातील स्त्री बायको करून घेतली होती. ते त्यांना म्हणाले, परमेश्वर केवळ मोशेशीच बोलतो काय, आमच्याशी पण नाही का बोलला. तो हम देखते हैं कि उसने क्या किया, मोसेस की निंदा करने लगे, मोसेस के विरोध में बात करने लगे, कुड़कुड़ाने लगे. ये अमोरी स्पिरिट है. आणि आपण पाहतो की ते लोक मोशेच्या विरोधामध्ये बोलू लागले, त्याच्या विरोधामध्ये कुरकुर करू लागले आणि ही जी आत्मा आहे ते अमोरी और आहे. आप देख सकते हैं मरियम और हारून परमेश्वर की सेवा करने वाले लोग. आणि तुम्ही पाहू शकता की मरियम आणि जो अहरोन आहे ते देवाची
सेवा करणारे और खास आहेत. करके दूसरे वचन में हम देखते हैं कि वो दोनों कहते हैं क्या परमेश्वर सिर्फ मोसेस से बात करता है, हमसे नहीं. आणि खास करून आपण दुसऱ्या वचनांमध्ये वाचतो की ते लोक म्हणतात काय ते परमेश्वर फक्त मोशेशीच बोलतो आणि तो आमच्याशी बोलत नाही का? वो परमेश्वर से भी बात करता था, ये लोग भी परमेश्वर से बात करते थे. आणि तो सुद्धा देवासोबत बोलायचा आणि हे लोक सुद्धा देवासोबत बोलायचे. इतना अच्छा रिलेशन परमेश्वर के साथ, परमेश्वर के दास के होने के बावजूद भी अमोरी स्पिरिट ने अटैक किया उनके ऊपर. आणि त्यांचं जे नातं आहे ते देवासोबत चांगलं असताना सुद्धा अमोरी आत्माने काय केलं, त्यांच्यावरती हल्ला केला. उस अमोरी स्पिरिट ने उन्हें ऐसा रीति से उन्हें उभारा कि वो परमेश्वर के दास की निंदा करें. आणि त्या अमोरी आत्मेने त्यांना अशा रीतीने उभं केलं की ते लोक देवाच्या दासाची निंदा केली. मरियम एक अच्छी कॉयल लीडर है, आणि मरियम एक चांगली कॉलेज लीडर लोगों को आहे जमा करने वाली मरियम है. आणि लोकांना एकत्र करणारी मरियम आहे. परमेश्वर का संदेश घरों घरों तक पहुंचाने का काम करने वाली मरियम है. आणि देवाचा संदेश हा घरोघरी पोहोचवणारी काम करणारी जी आहे ती मरियम आहे. देखो कि अमोरी स्पिरिट ने उसको कैसे उभारा. आणि तरी सुद्धा पहा की अमोरी आत्मेने कशा रीतीने तिला उभं सिर्फ केलं. एक छोटी सी बात के कारण आणि फक्त एका लहानशा गोष्टीमुळे उसने एक ऐसी इस्राएली जाति से, इस्राएली जाति जो स्त्री है उससे शादी न करते हुए एक अन्य जाति, क्योंकि उनके साथ कुशी लोग भी निकले थे. इस कुशी यानी कौन है? इथोपियन लोग, अफ्रीकन लोग. आणि खुशी म्हणजे इथोपियन लोक, आफ्रिकन लोक वहां से निकले हुए लोग. आणि ते लोक तिथून निघालेली लोक ऐसे आहेत. स्त्री से विवाह तो उसको बड़ा वो अच्छा नहीं लगा था, आणि तिला ते आवडलेलं नव्हतं और उनको भी अच्छा नहीं लगा था. आणि अरुणाला सुद्धा ते आवडलं लेकिन फिर नव्हतं. भी उन्हें वो अधिकार अब तक दिया नहीं गया था कि वो मोसेस उनके ऊपर है, क्योंकि मोसेस हारून और मरियम से भी ऊपर के स्थान पर है. आणि मोशे हा अरुण आणि मरियमपेक्षा सुद्धा तो वरच्या स्थानावरती वो आहे प्रेरित है, आणि तो एक प्रेषित आहे. इसलिए उनके अगेंस्ट बात करना आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये ये बोलणं गलत है. आणि हे चुकीचं भले आहे. हारून महायाजक है आणि अरुण हा महायाजक आहे और मरियम एक कॉयल लीडर है, आणि मरियम एक कॉलेज सभा चलाने वाली है. आणि ती सभा चालवणारी तो आहे. भी ये सेवक होने के बावजूद भी, आणि तरी सुद्धा हे सेवक असून सुद्धा बड़े स्थान पर होने के बावजूद भी, आणि मोठ्या स्थानावरती असून सुद्धा उनके ऊपर जो प्रेरित है उस प्रेरित के अगेंस्ट में वो बोल नहीं सकते. आणि त्यांच्यावरती जे प्रेषित आहे त्या प्रेषितांच्या विरोधामध्ये हे लोक बोलू शकत इसलिए नाही. परमेश्वर ने देखो उसे कोड़ी बना दिया. आणि म्हणून बघा देवाने तिला कोडी बनवलं. अगर आप आगे पढ़ोगे आणि जर तुम्ही पुढे वाचलं परमेश्वर ने कहा रे नम्र, तीसरे वचन में लिखा है पृथ्वी भर में सारे मनुष्य के बीच में अब बहुत नम्र व्यक्ति का स्वभाव का कोई नहीं है, सिर्फ ये है. तुम्हें डर कैसे नहीं लगा? इसलिए हम देखते हैं कि वो कोड़ी हो गई. आणि तिसऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की देव त्यांना म्हणतो सर या पृथ्वीवरती आणि सर्व मनुष्यांच्या मध्ये मोशे हा नम्र आहे आणि तुम्हाला त्याच्या विरोधामध्ये बोलताना भीती कशी वाटली नाही. 9 और 10 पढ़ो. आणि 9 आणि 10 वाचूया. 9 और 10. 9 आणि 10. परमेश्वराचा क्रोध त्याच्यावर भडकला हाँ व तो तेथून निघून गेला. हाँ. तंबूवरून वेग निघून गेला. तो इकडे मिरियाम कोडाने बर्फासारखी पांढरी झाली. हाँ, हम देखते हैं कि पूरी वो कोड़ से भर गई और ये देखकर हारून डर गया. आणि हे सर्व पाहून अरुण घाबरला मोसेस के चरणों पे गिरकर माफी मांगी है. आणि त्याने मोशेच्या चरणावरती पडून त्याने माफी मागितली. मरियम तो नेचुरली उस समय तो कैसा था, कोड़ी हो गया तो आणि त्यावेळी तुरंत उसने क्या किया? आणि लगेच तिने काय अपना केलं मुंह ढक लिया आणि त्याने स्वतःचा चेहरा ढाकून घेतला और वो भाग गई. आणि ती पळून गेली. कहाँ पर? आणि कुठे? हाँ हाँ किधर? क्या वचन है? छावनी के बाहर. आणि छावणीच्या बाहेर. क्योंकि कोड़ी लोग छावनी में नहीं रह सकते, आणि जे कोणी लोक आहेत ते छावणीमध्ये राहू शकत नाही. इसलिए उन्हें खुद से ही निकल जाना है. आणि म्हणून त्यांना स्वतःहून अगर नहीं निकले तो लोग पत्थर मार करते थे. आणि जर ते लोक स्वतःहून निघून नाही गेले तर लोक त्यांना दगड मार करायचे. इसलिए वो लोग खुद ही, अगर कोड़ी हो गए मालूम पड़ गया उसको, मालूम उसने पूरा कोई इतनी खूबसूरत मरियम इतनी बदसूरत दिखेगी इसलिए उसने पहले ही अपना मुंह ढक लिया, चली गई छावनी के बाहर. आणि एवढी सुंदर मरियम होती आणि ती बदसूरत दिसेल म्हणून तिने काय केलं, स्वतःचा चेहरा झाकला आणि ती छावणीच्या बाहेर निघून. इसलिए प्रियो एक बैड स्पिरिट है अमोरी स्पिरिट. आणि म्हणून एक वाईट आत्मा आहे अमोरी आत्मा. हम उसके विषय पर थोड़ा सा और एक वचन पढ़ लेंगे. आणि आपण आणखी एक वचन वाचूया. आयशया यशया 19, अध्याय 19. यशया यशया 19 अध्याय अध्याय 19 और उसका 14. आणि त्याचं 14. यशया यशया 19 अध्याय 19 उसका 14. आणि त्याचं 14. परमेश्वराने त्यांच्यातच भ्रांत वृत्ती घातली आहे. हाँ, अगर आप भरमाने
मतलब भ्रांत यानी गड़बड़ी करने वाली स्पिरिट। गड़बड़ी एक अच्छा शब्द है बाइबल के अनुसार। आपको मालूम है ये गड़बड़ी कहाँ पर शुरुआत हुई थी? आणि गडबडीची जी सुरुवात आहे ती कुठून झालेली होती? कोई बोल सकता है? हाँ, बिंदास बोलो, जोर से बोलो। हाँ, भाषाओं की गड़बड़ी डाली थी, मालूम है? तो जब वो लोग गुम्मट बनाने लिए गए, आणि जेव्हा त्यांनी घुमट बांधण्यासाठी घेतला परमेश्वर होता ने देखा इनमें एक ही है, सब अब इनको तो अलग करना ही पड़ेगा। जब गड़बड़ी आई, आणि जेव्हा त्यांच्यामध्ये गडबडी वो भी आली काय की गड़बड़ी है, आणि ती सुद्धा कसली गडबडी भाषा आली की। आणि भाषांची। तुरंत सब लोग जो एक मिल कर रहे थे, काम कर रहे थे, सब तितर बितर हो गए, अलग अलग हो गए, सब अपनी अपनी बोली वाले साथ में हो गए, चले गए। आणि जे म्हणून काम करणारे होते ते लोक स्वतःच्या बोलीसोबत म्हणून ते लोक निघून आप भी अनुमान लगा सकते हैं। आणि तुम्ही सुद्धा एक अनुमान सोचो लावू आपके शकता। सामने मद्रासी बैठे हैं, आणि जर तुमच्यासमोर मद्रासी बसलेले अम्मा आहेत वड़क्कम, आप उनसे कितना बात कर सकोगे? आणि तुम्ही त्यांच्याशी किती बोलू शकाल? आप मराठी आणि तुम्ही मराठी और वो तमिल, आणि ते लोक तमिळ, आप कितना टाइम तक वार्तालाप चालू रहेगा? आणि किती वेळेपर्यंत तुमचं जे वार्तालाप आहे तो होगा? चालू राहील आणि होईल का? तो तमिल वाला तमिल ढूंढेगा, उधर बैठेगा, आणि जो तमिळवाला आहे तो तमिळवाल्याला शोधेल आप आणि मराठी को ढूंढोगे, आणि तुम्ही मराठी व्यक्तीला शोधाल। बरोबर है ना? एक तो तमिल बोलताना तुम्हाला हसायला येईल, काय बोलतोय काय नाही। तुम्ही जेव्हा मराठी बोलत तेव्हा त्याला हसायला येईल, तो म्हणजे काय बोलतोय काय नाही। का देखो परमेश्वर ने गड़बड़ी की स्पिरिट डाली थी, आणि परमेश्वराने गडबडीची आत्मा त्यांच्या वैसे ही परमेश्वर यहाँ कहता है, आणि तशाच रीतीने देव इथे म्हणतो पडेल परमेश्वराने त्यांच्यात भ्रांत वृत्ती घातलेली आहे, मद्यपी वांती कधी जुळतो तसे त्यांनी मिश्र देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकवले आहे। तेव्हा शीर अथवा शेकोट, जावळी किंवा लवाला यांना करता येईल। तो हम यहाँ देखते हैं ऐसी एक स्पिरिट को जो क्या करती है, गड़बड़ी डालती है और लोगों को भरमाती है। आणि अशी एक आत्मा आहे जी काय करते गडबडी टाकते आणि लोकांना भटकवते। तो हम यहाँ देखते हैं कि परमेश्वर भी कभी कभी इन आत्माओं को भेजता है। आणि आपण पाहतो की देव कधी कधी या आत्म्यांना पाठवतो। जैसे शाऊल के ऊपर भी वो आत्मा चढ़ जाती थी, आणि जसं शौलावरती सुद्धा ती आत्मा चढायची और वो चढ़कर वो क्या करती थी, किसको मारने जाती थी? आणि चढून ती आत्मा कोणाला मारण्यासाठी सीधा जायची दावीद को मारने जाती आणि सरळ दावीदाला मारण्यासाठी थी, परमेश्वर के चुने हुए को मारने जाती थी। आणि देवाचं जे निवडलेलं आहे त्याला तो मारण्यासाठी ये जो जायची। बुरी आत्माएं होती है ना, ये हमेशा परमेश्वर के चुने हुए के ऊपर अटैक करना चाहती है। आणि ही जी वाईट आत्मा असते ती काय करते, देवाची जी निवडलेली आहे त्यांच्यावरती ती वार करते। वैसे ही आज मरियम और हारून के द्वारा भी उस आत्मा चढ़ने के द्वारा क्या हो गया, एक चुने हुए के ऊपर अटैक हो गया, उसकी निंदा हो गई, बुराई करना चाहा, लेकिन वो तो चलो प्रभु की स्तुति हो, बुराई नहीं हुई, निंदा नहीं हुई। आणि तशाच रीतीने मरियम आणि जे अरुण आहे त्याच्यावरती वाईट बोलणारा जो आत्मा आहे त्याने काय केलं, त्यांच्यावरती तो आला आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, देवाचे जो दास आहे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी निंदा केली। इसलिए प्रियो प्रभु के वचन के अनुसार हम देखते हैं कि अक्सर हमारे मसीह जीवन में जीते समय आणि म्हणून प्रेरणा आपण देवाच्या वचनानुसार पाहतो की ख्रिस्ती जीवन जगत असताना हमारा क्या होता है मालूम, कभी कभी ऐसी आत्माएं हमारे साथ भी लड़ती है, आणि कधी कधी अशा ज्या आत्मा आहे ते आपल्यासोबत सुद्धा युद्ध करतात हमारे साथ भी ऐसा कभी कभी हमने भी उभार दी है। आणि कधी कधी आपल्याला सुद्धा ते काय करत उभं करतात इसीलिए हमें भी ऐसी आत्माओं से मल्लयुद्ध करना होता है। आणि म्हणून आपल्याला सुद्धा अशा आत्म्यांसोबत आपल्याला मल्लयुद्ध करायचं हमें भी आहे कनान देश पाना है, आणि आपल्याला सुद्धा कनान देश प्राप्त इन्हें भी करायचा कनान आहे देश पाना है, आणि यांना सुद्धा कनान देश प्राप्त करायचा और वो होता कनान देश पाने के समय पे इन्हें मल्लयुद्ध करना पड़ा। आणि कनान देश प्राप्त करण्यासाठी त्यांना मल्लयुद्ध करावं और लागलं। वैसे हमें भी स्वर्ग पाना है, स्वर्ग जाना है, इसलिए स्वर्ग जाने तक इन कभी कभी इन आत्माओं का हमारे साथ ऐसा कुछ बातें होगा या तकलीफदायक या हमसे लड़ने के लिए वो आएंगे, हमें उनसे लड़ना है, हमें भी मल्लयुद्ध करना है। आणि आपल्याला सुद्धा स्वर्ग प्राप्त करायचा आहे आणि स्वर्ग प्राप्त करत असताना कधी कधी ही जे आत्मा आहे ते आपल्यासोबत युद्ध करायला येतात आणि आपल्याला सुद्धा त्यांच्यासोबत युद्ध करायचं आहे। फर्क इतना ही, यहोशू का मल्लयुद्ध आत्मिक नहीं शारीरिक था, आणि फरक एवढाच आहे की यहोशूचं जे मल्लयुद्ध होतं ते आत्मिक नव्हतं परंतु ते
ते शारीरिक हमारा होतं. मनोयुद्ध आत्मिक है, आणि आपलं जे मनोयुद्ध आहे ते आत्मिक आहे शरीर और मांस के साथ नहीं. आणि शरीर आणि मांसासोबत नाही. इसलिए हम परखना कि कौन सी आत्मा हमसे हमसे हमें परमेश्वर के राज्य में जाने के लिए रोकती है, कौन सी आत्मा हमारे द्वारा बुरा काम कर रही है, उसे पकड़ कर क्या करना, हम उससे लड़ना, उसे बांधना, उसे निकालना. आणि म्हणून आपल्याला सुद्धा पारखायचं आहे की कोणती आत्मा आपल्याला वाईट करून घेते किंवा कोणती आत्मा देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी ती आपल्याला अडवते. तो जब हम पृथ्वी पर लड़ते हैं, आणि जेव्हा आपण पृथ्वीवरती युद्ध करतो तो स्वर्ग में परमेश्वर भी लड़ता है. आणि स्वर्गामध्ये देव सुद्धा युद्ध करतो. तो जैसे हम पृथ्वी पर प्रार्थना से लड़ते हैं, आणि जसं आपण पृथ्वीवरती प्रार्थनेच्या द्वारे युद्ध ऊपर से करतो परमेश्वर उन आत्माओं से लड़ता है. आणि वरून देव काय करतो त्या आत्म्यांसोबत युद्ध जो करतो. आत्माएं हमसे लड़ती है, हमें पाप में गिरा रही है, हमें परमेश्वर से दूर लेके जाना चाहती है, हमें नरक लेके जाना चाहती है, हमें स्वर्ग जाने के लिए रोकती है. रोको, ऐसा सोना नहीं. हाँ? तो इस रीति से हमें वो रोकती है, उन आत्मा से हमें लड़ना है. आणि जी आत्मा आपल्याला स्वर्गाच्या राज्यासाठी अडवते किंवा आपल्याला पापामध्ये फसवते त्या आत्म्यांसोबत आपल्याला युद्ध करायचं आहे. हाँ, ये हमें लड़ना है उन आत्माओं आणि आपल्याला त्या आत्म्यासोबत युद्ध से, करायचं उसे आहे. रोकना है. आणि आपल्याला त्या आत्म्यांना अडवायचं बहुत आहे जरूरी है. आणि फार गरजेचं आहे. जैसे यहोशू ने उन्हें उनका और इस्राएलियों उनसे लड़े, आणि जसं यहोशू आणि त्याचे जे लोक आहेत त्यांनी काय केलं, त्या लोकांसोबत युद्ध केलं. हाँ, और लड़ते समय अकेले लड़े क्या, आणि लढत असताना त्या लोकांनी परमेश्वर भी लड़ा ना. आणि देव सुद्धा तो त्यांच्यासोबत युद्ध वैसे करत होता. हमारे साथ भी परमेश्वर है, वो लड़ता है, भले वो दिखता नहीं. आणि तशाच रीतीने देव सुद्धा आपल्या सोबत युद्ध करतो परंतु तो दिसत नाही. यहाँ परमेश्वर दिखाई नहीं दे रहा, उनके साथ नहीं है, मतलब लेकिन आत्मिक रीति से उनके साथ है. आणि इथं देव दिसत नाही की तो त्यांच्या सोबत आहे परंतु आत्मिक रीतीने तो त्यांच्या सोबत आहे. लेकिन काम दिखाई दे रहे. आणि त्याची जी कामं आहेत ते दिसण्यात शत्रु येत गिर आहेत. पड़े. आणि जे शत्रू आहेत ते और हम पडले. देखते हैं कि यहोशू ने प्रेयर किया. आणि आपण पाहतो की यहोशूने तिथे प्रार्थना केली. दूसरा चमत्कार हम देखते हैं कि परमेश्वर ने ऐसा चमत्कार किया कि परमेश्वर ने यहोशू ने प्रार्थना की और सूर्य और चंद्र जिधर थे उधर ही रुके रहे. आणि दुसरा चमत्कार आपण पाहतो की यहोशूने प्रार्थना केली आणि सूर्य आणि चंद्र ज्या जागेवरती होते त्याच जागेवरती ते थांबले. तब तक यहोशू और उसके लोगों ने अमोरियों को मारा. आणि तोपर्यंत यहोशू आणि त्याचे जे लोक आहेत त्यांनी काय केलं, अमोरी लोकांना आज मारलं. हमारा परमेश्वर भी आपसे इस वचन के द्वारा पहला पॉइंट आपको बताता है. आणि आज या वचनानुसार देव तुम्हाला पहिला मुद्दा सांगतो. कभी कभी हमारे द्वारा भी हमारे से अमोरी आत्मा बाहर से लड़ती है. आणि कधी कधी आपल्याकडे सुद्धा काय करते, जे अमोरी आत्मा आहे ते आपल्यासोबत सुद्धा युद्ध करते. लोग कभी कभी हमारी निंदा करते हैं, आणि कधी कधी लोक आपली दोष निंदा लगाते करतात, हैं, आपल्याला दोष लावतात बुराई करते हैं, आणि वाईट करतात हमारा नाम बदनाम करते हैं. आणि आपलं जे नाव आहे ते बदनाम करतात. जो करते हैं उनसे लड़ने से बेटर उनके द्वारा काम करने वाली अमोरी स्पिरिट से लड़ो. आणि जे करतात त्यांच्यासोबत युद्ध करण्यापेक्षा उत्तम आहे की त्यांच्याद्वारे जी काम करणारी अमोरी आत्मा आहे त्यांच्यासोबत तुम्ही युद्ध करा. कौन सी आत्मा से, जो आदमी, समझो कोई आदमी ने आपकी निंदा की, आणि समजा जर कोणी व्यक्तीने जर तुमची निंदा केली सोचो चर्च के कोई व्यक्ति ने, आणि समजा जर कोणत्या चर्चच्या व्यक्तीने तो तुमची निंदा उसके केली बारे में आप उस व्यक्ति के पीछे काम करने वाली अमोरी स्पिरिट से लड़ो. आणि त्याच्या पाठीमागे काम करणारी जी अमोरी आत्मा आहे त्या आत्म्यासोबत तुम्ही युद्ध काय करा. म्हणून तू माझी निंदा केली, और दोनों तिने मेरी तुला लाज नाही वाटत? और तुझी शरण नाही ऐसा आली. बोलने से कोई फायदा, झगड़ा करने से कोई फायदा नहीं. आणि असं बोलून किंवा भांडून काही लाभ नाही. उसके अंदर से वो अमोरी स्पिरिट जाएगी क्या? आणि त्याच्या आतमध्ये जी अमोरी आत्मा आहे ती निघून जाईल का? नाही ना. अमोरी जो स्पिरिट है, आणि अमोरी जी आत्मा आहे जो अन्य स्पिरिट के द्वारा हमसे लड़ती है, आणि जे अन्य आत्म्यांच्या द्वारे आपल्यासोबत युद्ध उसे करते हम लड़ सकते हैं आणि त्याच्यासोबत आपण युद्ध करू और उसे शकतो हरा सकते हैं. आणि तिला हरवू सुद्धा क्योंकि यीशु शकतो. ने सारी आत्मिक सेनाओं को हराया है. आणि येशूने सर्व आत्मिक जे सैन्य आहे त्यांना हरवलेलं आहे. दूसरा, आणि दुसरं, कभी कभी हमारे द्वारा भी ये आत्मा काम करती है. आणि कधी कधी आपल्याद्वारे सुद्धा ही आत्मा काम हम भी करते. किसी की निंदा करते हैं, आणि कधी कधी आपण सुद्धा हम कोणाची भी निंदा किसी को करतो नीचे करते हैं, आणि आपण सुद्धा कोणातरी खाली हम भी करतो. कभी किसी को बुरा करते हैं. आणि कधी कधी आपण सुद्धा कोणाचं तरी वाईट करतो. इसीलिए उन आत्मा से हमें भी क्या करना है, लड़ना है, हमारे अंदर की स्पिरिट को. तो उसके लिए हमें क्या करना है, जैसे यहाँ हम देखते हैं अभी अपने खुद के अंदर के आत्मा के साथ यहोशू 9वें वचन में रातों रात गिलगाल में जाकर और उन पर टूट पड़ा. आणि एक रात्रीचे तो गिलगालावरती जाऊन तो त्यांच्यावरती तुटून पडला. इसलिए प्रयोग कभी भी युद्ध है ना, ये लोग रात का करते थे. आणि म्हणून कधी प्रियाने हे जे युद्ध आहे हे लोक रात्रीचे अब्राहम करायचे. भी युद्ध रात को किया, आणि अब्राहमाने सुद्धा जे युद्ध आहे ते जो रात्रीचे होशियार केले. लोग हैं वो लोग रात को करते. आणि जे हुशार लोक आहेत ते रात्रीचे और करतात. अभी हमने थोड़े समय पहले भी देखा आणि थोड्या वेळा प्रार्थना का वचन. प्रार्थनेचं वचन. प्रार्थना के वचन में प्रभु ने हमें क्या बताया, रात को
प्रार्थना करना। आणि प्रार्थनेच्या वचनामध्ये देवाने आपल्याला काय सांगितलं, रात्रीची प्रार्थना जब करा. हम रात की प्रार्थना में इस अमोरी स्पिरिट के साथ लड़ेंगे ना तो वो जरूर जाएगी। आणि जेव्हा आपण रात्रीच्या प्रार्थनेमध्ये या अमोरी आत्म्यासोबत युद्ध केलं तर ते नक्कीच जाईल. क्योंकि वो रात को ज्यादा काम करती है, रात को हमें उसे पकड़ सकते हैं, रात को हम मिल सकते हैं उसे। आणि ती रात्रीची जास्त काम करते आणि रात्री आपण तिला पकडू शकतो. इसलिए हम ऐसी स्पिरिट को डांट सकते हैं, निकाल सकते हैं। आणि म्हणून अशा आत्मेला आपण ओरडू शकतो आणि तिला काढू शकतो. तीसरा पॉइंट, आणि तिसरा मुद्दा, हम यहाँ देखते हैं परमेश्वर हमारी तरफ से युद्ध करता है। आणि आपण पाहतो की देव आपल्या तर्फे युद्ध तो करतो. इसलिए प्रियो, आप अकेले नहीं हो, आपके साथ आपका परमेश्वर है। आणि म्हणून प्रियाने तुम्ही एकटे नाही आहात, परंतु तुमच्यासोबत तुमचा देव आहे. इसलिए डरो मत, आणि म्हणून तुम्ही घाबरू ना नका. शैतान से डरो, आणि शैतानाला घाबरू ना नका. किसी इंसान से डरो। आणि नाही कोणत्या मनुष्याला. मत्ती अध्याय में लिखा है, किसी इंसान से भी मत डरो आणि कोणत्या अध्यायामध्ये लिहिण्यात आले आहे, कोणत्याही मनुष्याला तू घाबरू जो नको. तुम्हारा शरीर को घात कर सकता है लेकिन बाकी कुछ भी नहीं कर सकता, किसी ऐसे इंसान को मत डरो, सिर्फ परमेश्वर को डरो। आणि जे फक्त तुझ्या शरीराचा घात करू शकतो, बाकी तुला काही करू शकत नाही, म्हणून तू फक्त देवाला घाबर. हालेलुया, 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 हालेलुया. इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार परमेश्वर आपके साथ है। आणि म्हणून प्रियाने देवाच्या वचनाच्या अनुसार देव तुमच्या सोबत आहे. पर चौथा पॉइंट, परमेश्वर आपके साथ युद्ध करने के समय पर सृष्टि को भी इस्तेमाल करेगा। आणि चौथा मुद्दा, युद्ध करत असताना देव सृष्टीचा सुद्धा वापर करेल. अगर सृष्टि के समय पर जो जैसे हम यहाँ देखते हैं कि सूर्य और चंद्रमा, आणि जसं आपण पाहतो सूर्य आणि चंद्रमा, उनका इस्तेमाल किया गया, आणि त्याचा वापर करण्यात वैसे आला. ही परमेश्वर भी क्या करता है, हमारी सृष्टि में अगर जरूरत है हमें किसी भाग की या सूर्य की या चंद्रमा की या हवा की या किसी भी बात की, तो परमेश्वर जरूर उसका इस्तेमाल करके हम, अगर हम सोचेंगे, सोचो उदाहरण के तौर पर, सोचो यहाँ आग लगी है, आणि समजा जर इथं आग लागलेली आहे, दुष्ट ने मेरे सामने आग लगाई है, आणि जर दुष्टाने माझ्यासमोर आग लागलेली आहे, तो फिर मुझे क्या करना पड़ेगा? मैं तो प्रार्थना से यही बोलूंगी ना, हे पिता परमेश्वर, अभी की अभी बारिश गिरा दे। आणि मी प्रार्थनेच्या द्वारे काय बोलले की हे पिता देवा तू आताच्या आता पाऊस बारिश पाड. नहीं गिर सकती, आणि पाऊस पडू शकत नाही का? गिर सकती है ना? नाही पडू शकतो ना. हवा भेज दे, आणि तो हवा पाठव, अभी की अभी। आणि आताच्या आता. क्यों नहीं? हवा आके वो बुझा देगी। आणि का नाही, हवा येऊन ती विझवून टाकेल. परमेश्वर हमारे मलयुद्ध में अगर ऐसी कुछ परिस्थिति सामने दिखती है तो उस समय हम अगर सृष्टि के लिए प्रयोग करेंगे तो प्रभु उस समय उस भाग के लिए मदद करेगा, जरूर सृष्टि का उपयोग करेगा। आणि मग युद्ध करत असताना जर आपल्याला अशी काही परिस्थिती दिसते आणि जर आपण सृष्टीसाठी जर प्रार्थना केली, देव काय करेल, त्या भागासाठी सृष्टीचा वापर नक्की और करेल. पांचवा, प्रभु आज आपसे कहता है, आणि पाचवा मुद्दा देव आज तुम्हाला सांगतो, हाँ, आपके जितने भी शत्रु है, 8वां वचन, आणि तुमचे जेवढे शत्रू आहेत 8वं वचन, उनसे मत डरना। आणि तुम्ही त्यांना घाबरू आपके नका. जितने शत्रु, आज जितने पुरुष है या इस संसार में जो संसारिक दृष्टिकोण से है, जरूरी नहीं है कि उनकी शैतानी शत्रु है, कभी कभी इंसान भी दुष्टता से भरकर हमारे साथ बुरा काम करता है। आणि कधी कधी मनुष्य सुद्धा दुष्टतेने भरून आपल्यासोबत वाईट कामं करतात. आज प्रभु आपको प्रॉमिस करता है, आणि आज हे तुम्हाला प्रॉमिस करतो, मैंने उन सारे शत्रु को तुम्हारे हाथ में कर दिया आणि है। त्या सर्व शत्रूंना मी तुझ्या हाती दिलेला आहे. कोई पुरुष तेरे सामने खड़ा नहीं है, आणि कोणताही पुरुष तुझ्या समोर उभा राहणार नाही. कोई पुरुष आज के बाद आपके सामने ज्यादा टाइम तक खड़ा नहीं रह सकता। आणि कोणताही पुरुष आजच्या वेळेपासून तुमच्यासमोर जास्त वेळपर्यंत तो उभा राहू शकणार हर नाही. क्षेत्र में प्रभु जय दे, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये देव तुम्हाला विजय आत्मिक देईल. भी आणि आत्मिक और सुद्धा शारीरिक भी। आणि शारीरिक सुद्धा. हालेलुया, 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 हालेलुया. इसलिए जागरूक रहो। आणि म्हणून जागृत राहा. हाँ, तो अभी अमोरी स्पिरिट है आप में, आणि आमोरी आत्मा तुमच्यामध्ये आहे. है, तो हम उसके लिए प्रेयर करेंगे। आणि आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया. हम खड़े हो जाएंगे। आणि आपण उभे राहूया. मलयुद्ध मालूम है कैसे करने का प्रार्थना में? आणि प्रार्थनेमध्ये मुलीला कशा रीतीने करायचं आहे माहीत आहे ना. यीशु ने क्या कहा? मेरे नाम से दुष्ट आत्माओं को निकालो। आणि तुम्ही माझ्या नावाने दुरात्म्यांना काढला, तो डांटेंगे आणि चला ओरडा जाएगा। आणि तो निघून जाईल. ठीक है, हाथ जोड़ेंगे, आणि हात जोड. जो मैं बोलती हूँ मेरे पीछे बोलेंगे। आणि मी जी काही बोलते ती माझ्या पाठीमागे बोलणार. पवित्र पिता, यीशु के नाम से मैं आपके सामने आता हूँ, धन्यवाद देता हूँ कि आपने मुझे कनान देश, स्वर्ग देश के लिए चुना है, और मैं जरूर स्वर्ग देश जाऊँगा। वहाँ का नागरिक अब मुझे मिला है। मैं धन्यवाद देता हूँ, लेकिन इस देश में पहुँचने तक नाना प्रकार की आत्मिक
सेनाएं आत्मिक प्रकार की भिन्न भिन्न स्वभाव की प्रकार की आत्मिक सेनाएं दुष्ट आत्माएं हमें रोकती है। उसमें आज एमोरी स्पिरिट उसका विरोध में करता है। ये आत्मा दूसरे लोगों के द्वारा मुझसे लड़ती है और ये स्पिरिट कभी कभी मेरे द्वारा भी उभार कर दूसरों से लड़ती है, दूसरे मसीहों से लड़ती है, खास करके विश्वासियों से और बड़े बड़े जिनको प्रभु ने आपने अधिकार दिया है उन दासों के अगेंस्ट में लड़ती है। मैं माफी मांगता हूँ, मुझसे भी गलती हुई है, मुझे क्षमा करो। आज मैं अमोनी आत्मा का अधिकार तोड़ देता हूँ और मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ। मैं पवित्र आत्मा का मंदिर हूँ, पवित्र आत्मा ही मुझ में रह सकता है। इसीलिए अमोनी आत्मा का विरोध करते हुए उसे बांधता हूँ, पकड़ लेता हूँ और यीशु नासरी के नाम से मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ। ये दुष्ट आत्मा निकल जा। निंदा करने वाली आत्मा, बड़ाई मानने वाली आत्मा, दासों का अपमान कराने वाली, उनके विरुद्ध परमेश्वर के विरुद्ध उड़ाने वाली आत्मा, मैं तेरा विरोध करता हूँ और मेरे अंदर से निकल जाने की आज्ञा देता हूँ और पवित्र आत्मा को, आज्ञा पालन को, नम्रता को मेरे अंदर रिलीज करता हूँ। धन्यवाद देता हूँ यीशु के नाम से मैं प्रार्थना करता हूँ। आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते प्रभु। पवित्र पिता, सेनाधीश पिता परमेश्वर, जब भी हम युद्ध को जाते हैं तो युद्ध हमारा नहीं, आप है प्रभु, और आपने हमें प्रॉमिस किया है कि हमारा मन हम कच्चा न करें। तो इसलिए मेरे महान पवित्र पिता यीशु के नाम से, मेरे महान पवित्र पिता, तू इनके साथ है, इन्हें कभी न छोड़ने वाला इनका पवित्र पिता है। इनके संग रहकर इनके सारे शत्रु को इनके वश में कर देता है, इनके हाथों में कर देता है। और मेरे महान पवित्र पिता, कोई भी पुरुष आज के बाद इनके सामने कोई खड़ा न रह सके। आज मैं इस वचन को, 8वें वचन को मैं डिक्लेयर करती हूँ प्रभु यीशु के नाम से प्रभु, कोई भी जो दुष्ट, टेढ़ा, जो विश्वास नहीं रखता है, ऐसा कोई भी पुरुष आज के बाद इनके सामने खड़ा न रह सकेगा। इन्होंने अपने अंदर से जो अमोरी स्पिरिट का विरोध किया है, और मैं भी यीशु नासरी के नाम से अमोरी स्पिरिट का विरोध करती हूँ, उसे बांधती हूँ, निकल जाने की आज्ञा देती हूँ और पवित्र आत्मा को रिलीज करते हुए छुटकारा घोषित करती हूँ। और मेरे महान पवित्र पिता, इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना, हमेशा पवित्र आत्मा से परिपूर्ण रहने के लिए सहायता करना, हमेशा नम्र दिल देते हुए दूसरों की बड़ाई करने के लिए, दूसरों को ऊंचा करने के लिए मदद करना, इन्हें आशीषित करना प्रभु। ज़्यादा महिमा आपकी करे, इसलिए तो मदद करना, दया रखना। इन सभी को प्रभु आपके हाथों में देते हैं, रक्षा करना प्रभु। जो चिन्ह चमत्कार तू इस्राएलियों से करता है, वही परमेश्वर आज भी है, वो कभी बदलता नहीं, वो आज भी चिन्ह चमत्कार करने वाला है। इनके लिए प्रभु तू सृष्टि को भी इस्तेमाल करेगा। धन्यवाद देते हैं। खास करके 10:8 ये वचन में इनके ऊपर खास रखती हूँ। ये वचन मैं डिक्लेयर करती हूँ और इस वचन को मेरे जीवन से लेके सियोन में आने वाले हर एक व्यक्ति के जीवन में, और आज यहाँ जितने हैं इन सबके लिए मैं स्वीकार करती हूँ। स्वीकार करती हूँ यीशु के नाम से। इस वचन को मैं यीशु के नाम से स्वीकार करती हूँ। इस वचन को मैं यीशु के नाम से स्वीकार करती हूँ। धन्यवाद देती हूँ। आपका लहू लगाती हूँ। इन सबको यीशु के लहू से कवर करती हूँ। यदि सब अपने अपने घर जाएंगे, इनकी रक्षा करना, करुणा दया रखना, बच्चों को आशीषित करना, जवानों को आशीषित करना, आपके छेदे हुए हाथों में सुरक्षित रखना, इनके काम धंधे में तो बरकत डालना, किसी भी चीज़ की कमी वटी होने नहीं देना, धन मान सम्मान से, दीर्घायु से तृप्त रखना और भरपूरी देना करो। ये मेरी प्रार्थना है। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव मैं आपको देती हूँ प्रभु यीशु मसीह के मीठे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हूँ। आमीन।
सगळ्यांना